मला असं वाटतं युद्धविरामाची चर्चा पुढे सुरू झाली. अगदी सर, म्हणजे काल युद्धविरामाची घोषणा झाली, पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचा फोन आला आणि शस्त्रसंधी झाली, पण तर काही तासातच त्यांच्याकडून आपण बघतोय की आगळीक सुरू झाली. तिथल्या सरकार आणि लष्करामध्ये बेबनाव असल्याचा परिणाम वाटतोय का हा? निश्चितपणे खरं तर एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की कोणती युद्धबंदी जेव्हा होते, हं. तेव्हा काही तासांचा अवधी त्याच्या आधी दिला जातो. याचं कारण जे सैन्य लढत असतं, ते सैन्य भावनेने लढत असतं. म्हणजे ते काही अ, फक्त त्यांच्यासाठी कॅल्क्युलेशन हे नसतं आणि त्याच्यामुळे अनेकदा असं होतं युद्धबंदीच्या आधी आणखीन जोरदार धुमश्चक्री होते. हं. पण काल असं झालं की पहिल्यांदाच ही युद्धबंदी डोनाल्ड ट्रम्प यांनी आणि दोन्ही देशांनी घोषित केली. मला असं वाटतं की याच्यामध्ये दोन्ही कारणं आहेत. एक तर पाकिस्तानच्या लष्करामध्येही बेबनाव आहे. म्हणजे जनरल आसिम मुनीर यांच्या विरुद्ध एक गट कार्यरत आहे आणि पाकिस्तान सरकार आणि लष्कर यांच्यामधला बेबनाव, पाकिस्तानच्या लष्करातला बेबनाव आणि आता जशा काही बातम्या येत आहेत की याच्यामध्ये व्यापक स्तरावर कुठेतरी अमेरिका आणि चीन हं. यांच्यातलीही या श्रेयवादासाठीची लढाई, कारण पाकिस्तानने याचं सगळं श्रेय अमेरिकेला दिलं आणि त्याच्यामुळे चीन त्याच्यात दुखावला गेला आणि त्यांनी कदाचित पाकिस्तानला हे आणखीन चालू ठेवायला अच्छा. सांगितलं. त्याचा हा परिणाम आहे असं मला वाटतं. अच्छा, अच्छा. म्हणजे बघा सर, भारतानं अत्यंत संयमानं कारवाई केली आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारे त्यांनी